माझं नाव रंजना शिवाजी क्षीरसागर. आम्ही राहणार दिंडेगाव. माहेर घर घुसतय, येतय, दारू पेतय, 100 बेटवर, बनवेलवर, बायावाला वडाचं, छेडाचं, गळ्यातलं तोडाचं, पैसे हिसकवायचं, पुरीवाला छेडायचं, घरात पेट्रोल टाकून पेटवून देतो, घरबार जाळवतो. माझ्या सुनेला, माझ्या लेकाला, माझ्या मालकाला त्याच्यापासून लय धोका आहे. आम्ही पकडून पोलिसाला दिलो. पोलिसापासून येऊन ब्लेडच्या अंगावर वार करून आम्ही त्याला मारलो म्हणून असा कारवाई आमच्यावर करते उरपाटी. आणि माहेर क्षीरसागर, माहेर क्षीरसागर, सोपान महादू सोपान क्षीरसागर, कविता सोपान क्षीरसागर. आणि त्या ह्याचं नाव काय, त्याचा मेहुणा, त्याची बहीण, आणि त्याच्या मागे 10-12 माणसं आहेत त्याला सपोर्ट करणारे. ह्यांनी सगळ्यांनी हे आम्हाला रचून आमच्यावर अन्याय करायचे, अन्याय करण्याचा प्रयत्न. तक्रार दिली का नाही पोलीस स्टेशनला? तक्रार दिली त्यांनी बी आमच्यावर तक्रार, ही आम्हाला अन्याय द्या म्हणून त्याने तिथं खोटी अन्याय आमच्यावर करायला लागलाय. तुम्ही बी आमची न्याय करा. त्याने सगळ्या गोष्टी करते आणि सगळा पश्चाताप आम्हाला भोगावं लागत. आम्हाला गावाले लोक काय त्रास करत नाही तरी आम्हाला त्यांनी त्या जातीचा असं म्हणून आम्हाला त्या गोष्टीचा बी हे आहे, त्रास आहे. त्यांनी सगळ्या गोष्टी करते साहेब. आणि पोलीस स्टेशन आम्हाला सहकार्य चोऱ्या माऱ्या करून ह्याने पोटभरती, त्यांना धंदा नाही, व्यवसाय काय नाही यांचा सध्या सगळ्या गोष्टी यांचं काही नाही. कुठल्या धमक्या देऊन पैसे गोळा करणे किंवा व्यवसाय नाही, काय नाही. आणि यांनी सतत साहेबांनी माझं विनंती आहे की सहकार्य त्यांना आम्हाला सहकार्य करावं. आणि हीच विनंती आम्हाला PSI साहेबांना बोलण्याची. नाव पोपट कुंडी क्षीरसागर. काल 1 ऑगस्ट रोजी महावीर क्षीरसागर यांनी आम्हाला फोन लावून धमकी दिली. मला म्हणतो तुला मी जीव मारेन, नाही तिथले आई बहिणीवरती असतील तेव्हा मी त्यांना आम्हाला फोन लावून शिवी दिली. आणि शिवी दिल्यानंतर मग मी सांगितलं बाबा मला अशा त्यांना आई बहिणीवरती शिवी दिली. मी पोलीस चौकीला जाऊन त्याच्यावरती कारवाई करायचा प्रयत्न केला. आणि तिथून मग परत मी नंदुरबार आलो, त्याच्यावरती कारवाई करायचा प्रयत्न. पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य बी आहे. पण आमची सगळ्याला पोलीस चौकीला आमची मागणी आहे की त्याच्यावर जेवढं होईल तेवढं तत्काळ त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी आमची नम्रपणे विनंती आहे पोलीस चौकीला. एवढीच आमची तुम्हाला एक नम्रपणे विनंती आहे.